नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। चीनमधील डीपसीक एआयनं अमेरिकन टेक कंपन्यांना मोठा धक्का दिलाय। अमेरिकन टेक कंपन्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। ओपन एआयच्या चॅट जीपीटीला मागे टाकत डीपसीक एआयनं मोठी झेप घेतली आहे। डीपसीकची सर्वत्र चर्चा सुरू असताना भारत देखील या क्षेत्रात झेप घेणार आहे। देशाचे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, रेल्वे, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मेड इन इंडिया स्वतःचे सुरक्षित असलेले स्वदेशी एआय मॉडेल लॉन्च करण्याची घोषणा केली आहे। अश्विनी वैष्णव यांनी येत्या 8 ते 10 महिन्यांमध्ये भारताच्या स्वदेशी बनावटीचं एआय मॉडेल विकसित होईल अशी माहिती दिली आहे। हे एआय मॉडेल भारतातील स्थानिक भाषा, सांस्कृतिक संदर्भ, प्रादेशिक विभाग पातळीवरील डेटा सेट सह असेल। त्यात कोणताही पक्षपातीपणा नसेल असं वैष्णव म्हणाले आहे। स्वदेशी आणि सुरक्षित अशा एआय मॉडेलच्या सुरुवातीला 10,000 ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिटची सुविधा असेल। नंतर त्यामध्ये 8,693 जीपीयू जोडले जातील। याचा फायदा संशोधक, विद्यार्थी आणि डेव्हलपर्स यांना होईल। स्वदेशी एआय निर्मितीमधील तांत्रिक भागीदारांनी स्पर्धात्मक दरामध्ये एआयचा वापर सर्वांना करता येईल असा विश्वास व्यक्त केलाय। सध्या इतर एआय मॉडेल्सच्या कॉम्प्युटेशन्सच्या वापराला एका तासासाठी $2.5 ते $3 मोजावे लागतात। शासनाच्या अनुदानानंतर भारतीय मॉडेलचा वापर करण्यासाठी ₹100पेक्षा कमी रक्कम मोजावी लागेल। भारताच्या स्वदेशी एआयच्या वापरासाठी 6 महिन्यांचे आणि 1 वर्षाचे प्लॅन देखील उपलब्ध करून दिले जातील। भारत येत्या 10 महिन्यात 18,693 जीपीयू युनिटसह कॉमन कॉम्प्युटेशन सुविधा उपलब्ध करून देईल। ही युनिट E2E नेटवर्क लिमिटेड, CMS कॉम्प्युटर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, CTRL डेटा सेंटर्स लिमिटेड, जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड, लोकस एंटरप्राइजेस सोल्यूशन्स लिमिटेड, नेक्स्टजेन डेटा सेंटर अँड क्लाउड टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, ओरिएंट टेक्नॉलॉजी लिमिटेड, टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड, वेन्सिस्को टेक्नॉलॉजी लिमिटेड, योत डाटा सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून जीपीयू पुरवले जातील। डीपसीकच्या तब्बल 9 पट असेल तर चॅट जीपीटीच्या 2/3 असेल। भारताच्या इंडिया एआय मॉडेलमध्ये सुरक्षा आणि नैतिक वापराला प्राधान्य सरकारकडून देण्यात येईल असंही वैष्णव म्हणाले आहे। केंद्र सरकारनं मार्च 2024 मध्ये 10,372 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय खर्चासह इंडिया एआयला मंजुरी दिली होती। आता अश्विनी वैष्णव यांनी इंडिया एआय सुरक्षा संस्थेच्या स्थापनेची घोषणा केली आहे। आपला देश सर्व क्षेत्रात समोर आणि तटस्थपणे उभा आहे, पण भारताची ही मोठी झेप राहील यात काही शंका नाही। अशाच अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नतीमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।